श्रोतेहो नमस्कार. मराठीतील ज्येष्ठतम समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. या पुरस्कारासाठी डॉक्टर रसाळ यांची निवड झाल्यानंतर मराठी वाचकांनी सादर आनंद व्यक्त केला. आज हाच आदरभाव व्यक्त करीत आपण रसाळ सरांचं अभिनंदन करूया आणि त्यांच्याशी थोडी बातचीत करूया. सर नमस्कार आणि अभिनंदन. नमस्कार. अभिनंदनाबद्दल आभार. सर खरं म्हणजे पारितोषिक, पुरस्कार, सन्मान या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाहीत. तरीही देशपातळीवरील साहित्यविषयक काम करणारी सर्वोच्च संस्था आणि या संस्थेनं म्हणजे साहित्य अकादमीनं दिलेल्या पुरस्काराचं काही एक वेगळं महत्त्व आहे. तेव्हा या पुरस्काराबद्दल आपली भावना काय आहे? मला या पुरस्कारामुळे फार आनंद झाला. याचं कारण ही एक राष्ट्रीय पातळीवरची स्वायत्त अशी संस्था आहे आणि ती सगळ्या भारतीय भाषांमधील महत्त्वाच्या ग्रंथांना अशी पारितोषिकं देते. दुसरं म्हणजे मराठीतली फार मोठी माणसं, फार मोठे समीक्षक, विचारवंत यांना हे पारितोषिक आतापर्यंत मिळालेलं आहे. खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बासी मर्ढेकर, राभा पाटणकर, प्रभाकर पाध्ये ही महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद केलेली माणसं यांना हे पारितोषिक मिळालं. त्यांच्या पंक्तीत मीही आता जाऊन बसलो याचा मला विशेष आनंद होतो आहे. सर आज आपण 91व्या वर्षात आहात. एक मोठा कालखंड आपण फार सूक्ष्मपणे, फार जाणीवपूर्वक पाहिला आहे. आपलं शिक्षण, आपल्यावरील संस्कार, आपले शालेय आणि महाविद्यालयीन जीवन, आपण केलेलं अध्यापन आणि अर्थातच आपण केलेलं लिखाण जे अजूनही चालू आहे, याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल आहे आणि ते जाणून घ्यायचा मी प्रयत्न करणार आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपलं शालेय शिक्षण कुठं झालं आणि आपण शालेय वयात लिहिलेल्या एका निबंधाची आठवण फार सुंदर सांगितली होती मागे, त्याबद्दल जरा सांगाल का? माझे वडील इथल्या राष्ट्रीय शाळेत सरस्वती भुवन या शाळेमध्ये शिक्षक होते. माझं सगळं शिक्षण सरस्वती भुवन शाळेमध्ये झालेलं आहे. त्या काळात बिगारीचा वर्ग असे, पहिलीच्या आधी. अच्छा. मला बिगारीच्या वर्गामध्ये टाकले गेलेलं होतं आणि 1938 पासून 1950 पर्यंत मी या शाळेमध्ये होतो. या शाळेत मी 7वीच्या वर्गात असताना आमच्या शालेय मासिकामध्ये, हस्तलिखित मासिक होतं, त्या मासिकामध्ये मी एक निबंध लिहिला, माझे वाचन या नावाचा. आणि अतिशय प्रामाणिकपणे माझ्या जीवनात जे घडलं ते मी त्या निबंधात लिहिलं. म्हणजे मला वाङ्मय वाचायची अतिशय आवड होती आणि मी अभ्यासाच्या पुस्तकात कादंबऱ्या ठेवून जणू मी अभ्यास करतो आहे असा आविर्भाव चेहऱ्यावर ठेवत कादंबऱ्या वाचित असे. एक दिवस मला वडिलांनी पकडलं आणि ते रागावले. असे जे माझ्या जीवनात प्रसंग घडले या निमित्तानं त्या प्रसंगांचं चित्रण करणारा तो निबंध होता. 7वीच्या वर्गात मी असा निबंध लिहिला याचं शाळेतल्या शिक्षकांना अतिशय कौतुक वाटलं आणि माझ्या आयुष्यात स्वतंत्रपणे केलेलं हे माझं पहिलं लेखन आहे. आपण आता 1950चा उल्लेख केलात. त्या वर्षी आपण इथल्या मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. होय. त्या महाविद्यालयाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयाची ती पहिली बॅच. होय. आणि तिथं आपल्याला प्राचार्य म बी चिटणीस, प्राध्यापक मेघश्याम पुंडलिक रेगे, डॉक्टर म ना वानखेडे असे मार्गदर्शक लाभले. तर आपल्या इथल्या महाविद्यालयीन आयुष्याबद्दल आपण काय सांगाल? एक म्हणजे माझ्या वडिलांनी असा निर्णय घेतला की आपल्याला बाबासाहेबांच्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. इथं सरकारी कॉलेज होतं परंतु
त्यांनी बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश दिला. मी पहिल्यांदा सायन्सला गेलो, पण सायन्समध्ये मला काही फार करता आलं नाही. तेव्हा इंटर झाल्यानंतर मी आर्ट्सकडे आलो BAला, आणि त्यानंतर या मंडळींचे हे जे प्राध्यापक आहेत यांच्याशी माझा संबंध आला. चिटणीस यांचं वर्णन मी केलेलं आहे की पोल्ट्रीपासून पोएट्रीपर्यंत अनेक विषयांवर अधिकारवाणीनं बोलणारे प्राध्यापक. खूप इतिहास, भारताचा इतिहास, आपलं सामाजिक जीवन, त्यातल्या रूढी परंपरा, कितीतरी गोष्टी ते वर्गात बोलत. आणि मराठी शिकवता शिकवता त्यांनी आमचं मन पुरोगामी असं घडवलं. ते वर्गात जातीव्यवस्थेवर बोलत, ब्राह्मण वर्गाचे दोषही दाखवत. सुरुवातीला बरं वाटत नसे, परंतु नंतर लक्षात आलं की त्यामध्ये कसलाही विकार नाही. हा एक सामाजिक आपला इतिहास आहे. म्हणून त्यांच्या संस्कारातून आम्ही घडलो. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि अतिशय रसिक, वाङ्मयाचे तितकेच गाढे अभ्यासक, इंग्रजी वाङ्मयाचे. आणि त्यांच्या शिकवण्यामुळे विचार कसा करावा, तर्कशुद्ध मांडणी विचाराची कशी करावी याचं ज्ञान मला झालं. आणि वानखेडे हे इंग्रजी वाङ्मयाचे प्राध्यापक होते. अतिशय बुद्धिमान, रसिक आणि वाङ्मयाचं अतिशय बारकाईनं विश्लेषण करणारे. त्यांनी आम्हाला इंग्रजी वाङ्मय शिकवलं. मी त्यांच्याकडे 2 कादंबऱ्या शिकलो. रिटर्न ऑफ दी नेटिव्ह ही थॉमस हार्डीची एक कादंबरी, आणि टेल ऑफ 2 सिटीज ही डिकन्सची कादंबरी. मी आजही त्या कादंबऱ्या विसरू शकलो नाही, इतक्या सूक्ष्मपणे त्यांनी त्या कादंबऱ्या शिकवल्या. आणि म्हणून आमची वाङ्मयीन जडणघडण, आमची सामाजिक भूमिकेबद्दलची जडणघडण ही या कॉलेजनं घडवली. आणखी एक वैशिष्ट्य या कॉलेजचं असं असे की दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब विद्यार्थ्यांच्या समोर जून किंवा जुलै महिन्यात 1 तासाचं व्याख्यान देत. ते इंग्रजीतून बोलत आणि सामाजिक विषयावर, राजकीय विषयावर अशी त्यांचं ते व्याख्यान असे. बाबासाहेबांची ही 4 व्याख्यानं या कॉलेजमध्ये मी ऐकली, आणि हा एक अविस्मरणीय असा प्रसंग होता. आजही मला अभिमान वाटतो की आपण या कॉलेजचे विद्यार्थी होतो, आणि आपण जे काही आहोत ते या कॉलेजमुळे आहोत. सर, प्राचार्य म्हणून म.भी. चिटणीसांचं विद्यार्थ्यांच्या वाचनावर लक्ष होतं, आणि त्याचा एक अनुभव आपण एके ठिकाणी लिहिलेला आहे. तो आजच्या पिढीने मुद्दाम ऐकायला पाहिजे. म.भी. चिटणीस वर्गामध्ये अनेक पुस्तकांचे दाखले देत. एकतर त्या काळामध्ये नव्यानं सुरू झालेलं नवसाहित्य याचा परिचय त्यांनी आम्हाला करून दिला. गंगाधर गाडगिळांच्या कथा, बासी मर्ढेकरांच्या कविता या वर्गामध्ये अभ्यासक्रमात नसतानाही त्यांनी त्यावर व्याख्यानं दिली. असं एक सर्वांगीण, आणि वर्गामध्ये अनेक ग्रंथांचे ते उल्लेख करत. माझी सवय अशी होती की त्यांनी एखादं पुस्तक उल्लेखिलं की ग्रंथालयात जाऊन ते घ्यायचं आणि वाचून टाकायचं. चिटणीसांचं एक वैशिष्ट्य की ते मराठी शिकवत तेव्हा मराठीच्या विद्यार्थ्यांचे कोणती पुस्तकं वाचतात हे तपासण्यासाठी ते लायब्ररीचे कार्ड्स बघत. माझं ते कार्ड बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की हा आपण सांगितलेलं प्रत्येक पुस्तक वाचतो आहे. माझी त्यांची ओळख नव्हती. ते प्राचार्य होते, मी एक सामान्य विद्यार्थी. त्यांनी मला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, माझी चौकशी केली सगळी, आणि मला मार्गदर्शन स्वतंत्रपणे ते पुस्तकांच्या बाबत करत असत. ही दुर्मिळ आठवण आहे, आजच्या काळात फारच महत्त्वाची आहे. सर, आपण आत्ता मगाशी उल्लेख केला आपल्या वडिलांचा, नमा कुलकर्णी, आणि त्यांच्याविषयी आपण
आगरकरी वळणाचे असा फार अर्थपूर्ण शब्दप्रयोग लिखाणात केलेला आहे. तर त्यांच्याकडनं आपल्यावर जे संस्कार झाले त्याबद्दल थोडंसं सांगा. माझे वडील हे निजामी राजवटीबाहेर अहमदनगर आणि त्यानंतर पुणे इथं ते शिकले. ते फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते. तिथून ते औरंगाबादला परत आले आणि सरस्वती भुवनमध्ये शिक्षक झाले. पुण्यामध्ये आधुनिक जीवनाचा परिचय झाला, आधुनिक विचारांचा परिचय झाला आणि आगरकरांचे फार मोठे संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वावर झाले. इथं सगळं मध्ययुगीन वातावरण होतं. माझी आई जवळपास अशिक्षित होती आणि अशा अवस्थेत माझ्या आईला अतिशय बरोबरीच्या नात्यानं त्यांनी वागवलं. आम्हा मुलांमध्ये मुलगी आणि मुलगा यात कधीही फरक केला नाही. घरामध्ये जी कामं असत, मग ती मुलीची असोत की मुलांची, खरं म्हणजे मुलांना कामच सांगत नसत, पण ही सगळी कामं ते वाटून देत की आज तू घर झाडायचं, आज तू त्या काळात घासलेटाचे दिवे होते त्याला कंदील चिमण्या करणं असं म्हणत, संध्याकाळी साफसफाई, घासलेट भरणं, काचा स्वच्छ करणं हे काम एकाला करायला लावायचे, एकाला धुणं धुवायला लावायचे आणि वेळ प्रसंगी स्वयंपाकही मुलांना करायला लावायचे. तेव्हा लहानपणापासून मी स्वयंपाक शिकलेलो आहे. ही जी शिस्त होती की मुलगा आणि मुलगी याच्यात फरक नाही, हे सगळे आगरकरांचे संस्कार. माझ्या आईला त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. तिच्याकडून हरिनारायण आपटेंच्या कादंबऱ्या वाचून घेतल्या. या प्रकारे ते घरात वागत असत आणि म्हणून मी त्यांचं वर्णन आगरकरी वळणाचे असं केलेलं आहे. हो, पण याला जोडूनच त्यांच्याकडनं आपल्यावर काही साहित्यिक अभिरुचीचे संस्कार झाले. ते स्वतः लेखक होते. पश्चिम महाराष्ट्रातल्या मासिकातून त्यांचं लेखन आलं नाही, पण त्यावेळी औरंगाबादला जे आकाशवाणी केंद्र होतं, त्या आकाशवाणी केंद्रावर ते श्रुतिका लिहून देत आणि त्या श्रुतिका बसवण्याचं कामही त्यांच्याचकडे असे. आमच्या घरी त्या नाटिकांचे तालमी होत असत आणि त्या तालमी होऊन मग त्या काळात जी पद्धती होती ती सरळ आकाशवाणीवरून कार्यक्रम रिले केला जात असे. म्हणजे रेकॉर्डिंगची सोयच नव्हती, त्यामुळे तो अतिशय परफेक्ट असा बसवावा लागत होता. त्या काळात जे केंद्राधिकारी होते, तांबणे म्हणून पहिले केंद्राधिकारी औरंगाबाद केंद्राचे, ते आमच्या घरी येऊन नाटकं कसे बसतायत ते बघत. पुढे वारा कांत आले. कांतांची आणि माझ्या वडिलांची खूप जवळची मैत्री होती. आकाशवाणीवर मलाही कामं मिळत होती आणि लहान मुलांच्या कार्यक्रमात मी सहभागी होत असे. तर हैदराबाद संस्थानामध्ये कसलंही वाङ्मयीन वातावरण नव्हतं. तेव्हा वडिलांनी एक विचार विकास मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलं आणि या मंडळामध्ये वाङ्मयावर चर्चा होत. मी लहान होतो, पण मी आपलं कोपऱ्यात बसून त्या सगळ्या चर्चा ऐकत असे. जसं जसं मी मोठा होत गेलो तसं मला त्या चर्चेमध्ये अधिक रस वाटायला लागला आणि त्यामध्ये मला बरंच कळायलाही लागलं. समीक्षक म्हणून जी काही माझी जडणघडण झाली त्यामध्ये ही एक प्राथमिक अवस्था आहे, ज्यामध्ये ही मंडळी वाङ्मयावर काय बोलतात, वाङ्मयामध्ये काय पाहतात, कोणत्या मुद्द्यांची चर्चा करतात, याचे एक संस्कार माझ्या मनावर त्या काळामध्ये होत गेले आणि त्यातून मी घडलो. म्हणून वडिलांचं दुहेरी माझ्यावर संस्कार आहेत. एक म्हणजे पुरोगामी असे विचार माझ्यापर्यंत त्यांनी पोचवले आणि दुसरं म्हणजे त्यांनी वाङ्मयाची मला गोडी लावली, वाङ्मयाची माझी समज वाढेल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांनी मला वाढवलं. सर, इथं पदवी संपादन केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आपण
उस्मानिया विद्यापीठात हैदराबादला गेला आणि तिथे MA पूर्ण करताना आपण प्रथम श्रेणी मिळवली, जी 12 वर्षानंतर एका विद्यार्थ्याला मिळाली होती. होय. आपल्या आधी भगवंतराव देशमुख सर त्या प्रथम श्रेणीचे मानकरी. हो. तर हैदराबादमधलं त्यावेळेचं वातावरण, विशेषतः विद्यापीठातलं, आपल्याला शिक्षक कोण कोण होते? डॉक्टर नागो नांदापूरकर, खरं म्हणजे ते विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. बरं. तरीही त्यांना विद्यापीठानं काही तास शिकवायला आमंत्रित केलेलं होतं. आम्हाला ते मध्ययुगीन वाङ्मय शिकवत असत आणि त्यानंतर भालचंद्र महाराज कहाळेकर, भगवंत देशमुख ही मंडळी आम्हाला शिकवायला होती. त्यात कहाळेकर या प्राध्यापकाचा माझ्यावर विशेष संस्कार आहे. अतिशय तर्कशुद्ध असं त्यांचं बोलणं असे आणि ते ग्रीक पद्धतीनं शिकवत, म्हणजे प्रश्नोत्तरं. अच्छा. भाषण देत नसत वर्गात, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारित असत. त्यांची पद्धत अशी असे की ही कविता आपल्याला उद्या शिकायची आहे, ही कविता तुम्ही बारकाईनं वाचून या. वर्गात गेल्यानंतर ते प्रश्न विचारायचे की हाच शब्द इथे का आला, याच्याऐवजी हा शब्द आला असता तर चाललं असतं का, या पद्धतीचे प्रश्न. त्यामुळे कवितेची आंतररचना कशी शोधायची, प्रत्येक शब्द त्या कवितेत कसा अपरिहार्य आहे की नाही हे कसं जाणून घ्यायचं, याचं एक शिक्षण त्यांच्यामुळे मला मिळालं आणि माझ्यावर त्यांचे हे चांगले संस्कार आहेत. आता पदवी संपादन केल्यानंतर आपला PhDचा विषय जो आहे कविता आणि प्रतिमा, त्याच्याबद्दल मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की मराठीमध्ये या स्वरूपाचं पूर्वी काम झालेलं नसताना हा विषय आपण निवडला कसा काय, आणि मग त्याचा काही आपल्याला त्याच्यासाठी विशेष परिश्रम करावे लागले असतील, कारण मराठीत तर काहीच साहित्य नव्हतं त्यात. माझे गुरु असलेले चिटणीस हे तेव्हा विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार होते आणि मी विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून लागलेलो होतो. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की तू आता वाल कुलकर्ण्यांच्याकडे PhD कर आणि त्यासाठी प्रतिमा हा विषय तू घे, कारण प्रतिमा ही संकल्पना मराठी समीक्षेत अजून आलेलीच नाही. मी म्हटलं मी करतो. मी त्याप्रमाणे नोंदणी केली. मला विषय असा देण्यात आला की आधुनिक मराठी कवितेच्या संदर्भात प्रतिमासृष्टी. 20 वर्षांचा कालखंड दिला गेला, 50 ते 70. मी वाचायला लागलो आणि माझ्या असं लक्षात आलं की प्रतिमा ही संकल्पना नीट समजावून घेतल्याशिवाय आपल्याला प्रबंध लिहिता येणार नाही. त्यासाठी आपल्याला सैद्धांतिक वाचन करणं आवश्यक आहे आणि हे सैद्धांतिक वाचन इंग्रजीतून करावं लागणार आहे. म्हणून मी वालांच्याकडे गेलो आणि म्हणालो की मला विषय बदलून द्या, मला प्रतिमेबद्दल सैद्धांतिक मांडणी करायची आहे. ते म्हणाले कोणीही PhD विषयामध्ये सैद्धांतिक मांडणी करत नाहीत, खूप वेळ जातो आणि हे धोक्याची गोष्ट आहे, तू या भानगडीत पडू नको. मी म्हटलं मला PhD नाही मिळाली तरी चालेल, पण मला सैद्धांतिकच मांडणी करायची. मग मला विषय बदलून दिला गेला. तर हे वाचन करायला मला जवळपास 8 वर्ष लागली. त्या मध्यंतरीच्या काळामध्ये हा काही कामच करत नाही, आळशी आहे वगैरे, पण मी अतिशय बारकाईनं इंग्रजीमधलं वाचन केलं. त्यानंतर प्रबंध लिहिण्याची वेळ आली. वाल कुलकर्ण्यांना चिंता होती की 8-10 वर्ष होत आलेली आहेत, हा प्रबंध तयारच होत नाही आहे. ते मला म्हणाले की तू आता 3 महिने केवळ प्रबंध लिहिण्यात घालव, एकही वर्ग घेऊ नकोस MAचा, तुझे सगळे वर्ग मी घेतो. आणि त्यांनी माझे एका टर्ममध्ये पूर्ण वर्ग ते घेत असत आणि मी रिकामा बसून केवळ लेखन करत असे. या पद्धतीनं तो प्रबंध झाला. त्या प्रबंधाला फार मोठे असे तत्त्वज्ञ आणि
समीक्षक, एक राभा पाटणकर आणि दुसरे मेघश्याम पुंडलिक रेगे यांची नेमणूक केली गेली परीक्षक म्हणून. आता यामध्ये राभा पाटणकरांची माझी मैत्री होती आणि रेगे माझे गुरुच होते. पण त्यांनी मौखिक परीक्षा घेताना हे नातं काही लक्षात घेतलं नाही. माझी 3 तास त्यांनी मौखिक परीक्षा घेतली आणि मी जे वाचन केलं ते खरोखर मी वाचले की नाही का आपले इकडची तिकडची 4 ओळी संदर्भ म्हणून नोंदवलेत आणि त्यांचं समाधान झालं. मी भरपूर वाचलेलं आहे पाहून आणि मग मला त्यांनी PhD ही पदवी दिली. असा तो सगळा माझ्या प्रबंधाचा इतिहास आहे. त्यातूनच तुमचं पहिलं पुस्तक आलं, कविता आणि प्रतिमा. होय. मग या प्रबंधाबद्दल मुंबईमध्ये रेगे आणि पाटणकर बोलले. ते पहिल्यांदा प्रभाकर पाध्यांच्या जवळ बोलले. प्रभाकर पाध्ये सौंदर्यशास्त्रावर त्या काळात जाणकार म्हणून मान्यता प्राप्त होते. त्यांनी पत्र पाठवून माझा प्रबंध मागून घेतला. वाचल्यानंतर माझं कौतुक करणारं पत्र लिहिलं आणि हा प्रबंध मौज प्रकाशनचे श्रीपू भागवतांकडे दिला. त्यांनी तो वाचला आणि मला पत्र लिहिलं की हा प्रबंध मी प्रसिद्ध करू इच्छितो, पण त्याआधी तुम्ही आणि मी मिळून एकत्र वाचन केलं पाहिजे. त्यानंतर आम्ही जवळपास 3 आठवडे मी, श्रीपू भागवत, राभा पाटणकर तिघांनी एकत्र बसून तो प्रबंध चर्चेला मी वाचायचो. त्यांनी प्रश्न विचारायचे आणि काही खुलासे मला मागायचे. या पद्धतीनं तो प्रबंध वाचला. बारीक सारीक दोष आहेत त्यामुळे ते निघून गेले. त्याची मांडणी पूर्ण बदलावी लागली. प्रबंधाची मांडणी एका विशिष्ट प्रकारची असते, पुस्तकाची मांडणी वेगळ्या प्रकारची असते. ती मांडणी मी बदलली. प्रबंधामध्ये जे होतं त्याची नवी प्रकरणं पाडली आणि तो प्रबंध पुन्हा लिहून काढला नव्या रूपात आणि त्याचं हे पुस्तक झालं. आज मराठीमध्ये कवितेची सैद्धांतिक मांडणी करणारं मराठीमध्ये हे एकमेव पुस्तक आहे. हो, एवढ्या ताऊन सुलाखून ते निघालं की त्याला पायाभूत ज्याला म्हणता येईल असं ते काम आहे. सर, मी काही सगळ्यात पुस्तकावर विचारत नाही, पण पुढचं पुस्तक जे आहे ते वाङ्मयीन संस्कृती. आणि या विचारण्यामागचं कारण असं आहे की आपण असं नेहमी म्हणता की कुठलंही वाङ्मय हे शेवटी संस्कृतीचं अपत्य असतं. शब्द आपले कदाचित वेगळे असतील, तर आपली भूमिका काय? मला एक असं जाणवत होतं की मराठी लेखक कवी हे पाश्चात्यांचे विचार वाङ्मयीन, पाश्चात्यांच्या वाङ्मयीन भूमिका लेखनामागे असलेल्या, ज्याला मी जाणीवा म्हणतो, किंवा लेखनापाठीमागे त्यांचा जीवनविषयक जो दृष्टिकोन असतो तोच घेऊन आपल्याकडे लिहित आहेत. कुठल्याही कवीचा, लेखकाचा दृष्टिकोन हा तो ज्या संस्कृतीत वाढतो त्या संस्कृतीतून घडत असतो. तिथं जे जीवन असतं त्या जीवनातून तो घडतो. त्या जीवनातले काही प्रश्न असतात, काही उणीवा असतात, काही सामर्थ्यस्थानं असतात आणि या सगळ्यांच्या परिणामातून जीवनाकडे पाहण्याचा लेखक कवींचा दृष्टिकोन तयार होतो. आणि म्हणून लेखक कवींचा दृष्टिकोन हा त्या संस्कृतीनं त्यांना दिलेला असतो. एखादा लेखक संस्कृतीच्या विरुद्ध भूमिकाही घेतो, पण ती त्या संस्कृतीबद्दलची भूमिका असते. तो त्या संस्कृतीपासून बाजूला जाऊ शकत नाही. हे मला जाणवत होतं आणि मराठी लेखक कवींमध्ये ही उणीव मला जाणवत होती. याचा माझ्या दृष्टीनं ब्रिटिशांनी जी गुलामगिरी आमच्यावर लादली त्यातून आमचा एक असा समज झाला की त्यांचे दृष्टिकोन, त्यांचं वाङ्मयात त्यांनी केलेले प्रयोग हे अतिशय मौलिक आहेत आणि आपण ते आत्मसात केले पाहिजेत. आणि यातून मराठी वाङ्मय एका परीनं दुय्यम दर्जाचं होऊ लागलं. आणि म्हणून मी ही भूमिका मांडली वाङ्मयीन संस्कृतीमध्ये की आपल्या संस्कृतीमध्ये जे काही आहे, जे काही घडतं
त्याचं चित्रण आपल्या वाङ्मयात उमटलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी हा संपूर्ण ग्रंथ लिहिलेला आहे. सर, केवळ आधुनिक कवींचा विचार केला तर आपण केशवसुतांपासून अगदी आजच्या कवीपर्यंत लिहिलं आहे असं म्हणता येईल. हो, प्रत्येक कवीबद्दल आपण काय लिहिलं आहे त्याची चर्चा आपल्या वेळेच्या मर्यादेत तर शक्य नाही, पण मी मुद्दाम मर्ढेकरांबद्दल विचारणार आहे, कारण त्यावर आपले 3 पुस्तकं आहेत. तर एकूण मराठी साहित्यात किंवा कवितेत मर्ढेकरांचं मोठेपण काय, त्यांचं वैशिष्ट्य काय? मर्ढेकरांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे रविकिरण मंडळ, त्यानंतर बोरकर, कुसुमाग्रज या कवींनी एक सुंदर असं चित्र भावी भारताचं आपल्या समोर ठेवलं. म्हणजे करंदीकरांचा जो स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कविता संग्रह आहे, त्यात हा आशावाद व्यक्त केला की आता आम्ही आमचं स्वतंत्र जीवन घडवणार, ते असं असं सुंदर असणार. प्रत्यक्ष वास्तव तसं नव्हतंच. 1935च्या कायद्यानुसार जेव्हा भारताला मर्यादित स्वातंत्र्य दिलं गेलं आणि भारतामधले स्थानिक सरकारं स्थापन झाली, तेव्हा गांधीजींनी चालवत असलेल्या वृत्तपत्रामध्ये या सरकारवर टीका केलेली आहे. प्रचंड भ्रष्टाचार सुरू झाला. म्हणजे आपण राज्य कसं करणार याचं गांधीजींना एक चित्र त्यांच्यासमोर आलेलं होतं. मर्ढेकरांना हेच दिसत होतं की हा समाज भ्रष्ट बनतो आहे, ही सगळी सामाजिक परिस्थिती अवनतावस्थेमध्ये चाललेली आहे आणि याचं चित्रण कवितेमध्ये आलेलंच नाही. तेव्हा त्यांनी पहिल्या संग्रहामध्ये या आपल्या समाजाच्या विदारक स्वरूपाचं चित्रण रेखाटलं. हे चित्रण इतकं विदारक होतं की वाचकांना ते पसंतच पडलं नाही. म्हणजे कोणी आपल्याला दोष दिला तर आपल्याला ते आवडत नाही, तसंच वाचकांची अवस्था होती. म्हणून मर्ढेकरांच्या विरोधात समीक्षक, वाचक वर्ग असा भूमिका घेऊ लागला. पुढे या संग्रहाच्या निमित्तानं त्यांच्यावर अश्लीलतेचा खटला भरला. पण या कवीच्या पाठीमागे एकही लेखक उभा राहिला नाही. एकाही वृत्तपत्रानं अशी भूमिका घेतली नाही की या माणसाला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तो जे लिहितो ते अश्लील नाही. सगळे गप्प होते. मर्ढेकर एकटे लढत होते. त्या कोर्टात खटला चालला, तिथे त्यांच्या बाजूनं साक्ष द्यायला आचार्य सज भागवत आले. तेच म्हणत होते. भागवत हा त्या काळात इतके मोठे मानले जात होते की न्यायमूर्तीपासून संपूर्ण कोर्ट ते आल्या उभं राहिलं आणि त्यांनी मर्ढेकरांचे शब्द अश्लील कसे नाहीत आणि मराठी भाषेमध्ये ते रूढ कसे आहेत, आमच्या बोलण्यात सुद्धा ते कसे येतात, हे कोर्टामध्ये साक्षीत सांगितलं आणि मर्ढेकरांची त्या खटल्यातून सुटका झाली. नंतर मर्ढेकरांच्यामध्ये एक आध्यात्मिक अशी भूमिका आहे जी संत परंपरेमधल्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी अशी भूमिका घेतली की मानव हा परमेश्वर विन्मुख झालेला आहे. मानवाचं आणि परमेश्वराचं जे एक पारंपरिक नातं आहे ते तुटलेलं आहे आणि माणूस जोपर्यंत परमेश्वराकडे वळत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला अर्थ येणार नाही. अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी एक आध्यात्मिक स्वरूपाची कविता लिहिली. मराठीमधली ती सर्वोत्तम कविता मी मानतो. दुर्दैव असं की त्यांच्या कवितेमध्ये जे नवे प्रयोग केले त्या प्रयोगांवर पाश्चात्य कवितेतल्या प्रयोगांचा प्रभाव आहे. तेवढा प्रभाव त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो, परंतु ते जे व्यक्त करतात त्याच्यावर कुठेही पाश्चात्यांचा प्रभाव नाही. आणि म्हणून मर्ढेकरांनी कविता बदलून टाकली, तिला नवं रूप दिलं, तिला नवा आशय दिला आणि इथून मराठी कविता पूर्णपणे बदललेली आपल्याला दिसते.
याच्यानंतरचे कवी आणि लेखक विंदा करंदीकर आणि त्यांच्या गद्य लेखनावरची आपण जी काही मीमांसा केली आहे त्यालाच साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं आहे. तर प्रामुख्यानं विंदांचं गद्य रूप याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? मराठीमध्ये 150 वर्षाची परंपरा समीक्षेला आहे, परंतु ही समीक्षा सामान्यपणे पाश्चात्यांकडून स्वीकारलेली आहे. आपल्याकडे वाङ्मयाचा नव्यानं विचार होत नाही, नवे सिद्धांत मांडले जात नाहीत. याला फक्त 2 अपवाद मराठीमध्ये आहेत. एक बासी मर्ढेकर आणि दुसरे विंदा करंदीकर. आता मर्ढेकरांनी जो लय सिद्धांत मांडला त्याच्यावर भरपूर चर्चा झाली, अनुकूल प्रतिकूल दोन्ही प्रकारची. त्यानंतर विंदा करंदीकरांनी जीवनविधी कलेचा सिद्धांत मांडला. त्यांना जेव्हा ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं तेव्हा त्यांनी जे तिथं भाषण केलं त्या भाषणातून त्यांनी हा सिद्धांताची मांडणी इंग्रजीमध्ये केली. पुढे त्याचं मराठी भाषांतर केलं गेलं. या सिद्धांतावर मराठीमध्ये अजिबात चर्चा झाली नाही. म्हणजे काही नवं मांडलं जातं पण त्याचीही उपेक्षा मराठीमध्ये केली गेली. म्हणून मला असं वाटलं की आपण या सिद्धांताची रीसर मांडणी केली पाहिजे. तिथलं सामर्थ्य स्थान, त्यातल्या उणीवा या दोन्ही आपण प्रकट केल्या पाहिजेत. या प्रेरणेतून मी विंदांचे गद्यरूप या ग्रंथामध्ये त्यांच्या समीक्षेची मीमांसा केलेली आहे. हे विंदांचंही लिखाण दुर्मिळ आहे आणि आपली मीमांसाही दुर्मिळ आहे. सर, तुम्ही आम्हाला समीक्षक म्हणून, मराठी वाचकाला समीक्षक म्हणून माहिती आहात, पण आपली अलीकडची जी 2 पुस्तकं आहेत, लोभस आणि माणसं जिव्हाळ्याची, होय, ही दोन्ही पुस्तकं आम्हाला माहीत नसलेल्या सुधीर रसाळांनी लिहिलेली आहेत असं आम्हाला वाटतं. तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं आहे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 7व्या वर्गामध्ये असताना मी एक प्रामाणिकपणे माझा अनुभव प्रकट करणारा निबंध लिहिला. ही माझ्यामध्ये एक प्रवृत्ती. पुढे कॉलेजमध्ये असताना मना वानखेड्यांनी महानगरीय माणूस याच्यावर एक निबंध लिहायला आम्हाला सांगितलं. बरं. तर मी निबंध लिहिला. माझं काही इंग्रजी चांगलं नव्हतं पण मी माझ्या पद्धतीनं निबंध लिहिला. 15 दिवसांनी त्यांनी ते विद्यार्थ्यांचे निबंध वाचले आणि वर्गात म्हणाले, हा कोण आहे? हा सुधीर रसाळ. त्यांना माहीतच नाही मी कोण. मी बॅकबेंचर, मी उभा राहिलो. यानं फार सुंदर निबंध लिहिला आहे आणि मी त्याला सांगतो की वर्गात तू वाचून दाखव. तर मी तो निबंध वाचला. ते म्हणाले, याचं इंग्रजी तेवढं चांगलं नाही पण हा विचार चांगला करतो. मी त्यामध्ये असं मांडलं की मुंबई शहरातला माणूस हा निसर्गापासून पूर्णपणे तुटलेला आहे. मुलांना जर विचारलं की दूध कुठून येतं रे, तर तो म्हणतो बाटलीतून येतो. अशा पद्धतीची उदाहरणं घेऊन मी तो निबंध लिहिला. तो त्यांना अतिशय आवडला. आणि माझ्यामध्ये एक असं ललित स्वरूपाचं लेखन करण्याची कुठेतरी एक भाग असावा. मग मी प्रसंगोपात, म्हणजे मला आपणहून मी फारसं लिहिलं नाही. मभी चिटणीस विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी एक छोटी पुस्तिका स्मरणिका म्हणून काढली. त्यांचा मी विद्यार्थी म्हणून त्यांच्यावर मला व्यक्तिचित्र लिहायला सांगितलं. ते छोटंसं व्यक्तिचित्र मी लिहिलं. नंतर बाल कुलकर्णी हैदराबादला संमेलनाध्यक्ष झाले. तिथल्या स्वागत समितीनं मला त्यांचं व्यक्तिचित्र लिहायला सांगितलं. ते मी लिहिलं. भगवंतरावांचा गौरव ग्रंथ काढला गेला. भगवंतरावांवर व्यक्तिचित्र लिहिलं. गोमा पवारांचा गौरव ग्रंथ काढला गेला, त्यांच्यावर लिहिलं. असं प्रसंगोपात मी लिहित गेलो. पुढे मग माझ्या लक्षात आलं की काही आपण स्वतंत्रपणे लिहिलं पाहिजे. मग मी नरेंद्र चपळगावकरचं स्वतंत्रपणे व्यक्तिचित्र लिहिलं. त्यानंतर अनंत भालेराव यांनी व्यक्तिचित्रांचं मांदियाळी नावाचं पुस्तक तयार केलं. ते
मौज प्रकाशननं स्वीकारलं आणि श्रीपू भागवतांनी मला सांगितलं की अनंतरावांचं व्यक्तिचित्र तू यामध्ये लिही. ते व्यक्तिचित्र मी लिहिलं. त्यामध्ये मी 2 गोष्टी केल्या. एक तर त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जीवनाचा एकूण इतिहास, या दोन्ही गोष्टी एकत्र करून ते लिहिलं. तर ते श्रीपू भागवतांना अतिशय आवडलं आणि या प्रकारचं व्यक्तिचित्र तू लिहिलंस हे एक नवा प्रकारे लिहिण्याचा असं ते मला म्हणाले. मला त्यामुळे एक आत्मविश्वास आला. पुढे राजहंस प्रकाशनाने ती मागणी केली सगळ्या व्यक्तिचित्रांची. मग मी असं ठरवलं की याला आपण अजून एक स्थलचित्र जोडावं. औरंगाबाद शहरावर मी लेख लिहिला. दक्षिणेची दिल्ली, औरंगाबाद. सुंदर लेख आहे तो. आणि औरंगाबादचा नुसता इतिहास नाही, औरंगाबादमधल्या जातीपाती, त्यांचे संबंध, चालीरीती, त्यानंतर निजाम समाजाला जे वागवत असे त्याबद्दल, असं एकूण संपूर्ण निजामी राजवटीतलं वातावरण औरंगाबाद शहराच्या निमित्तानं सामाजिक आणि राजकीय दोन्ही मी त्यामध्ये रंगवलेले आहेत. तो माझा लेख खूप लोकांना आवडला. तो लेख आणि हे लोभस हे पुस्तक तयार झालं. त्यानंतर माझ्या जीवनात अनेक लेखक मित्र म्हणून आले, स्नेही म्हणून आले, त्यांचे संबंध माझे होते. या लेखकांची मी व्यक्तिचित्र लिहिली. गंगाधर गाडगीळ, नंतर बाभा बोरकर, आपल्या मराठवाड्यातले समा गर्गे, वारा कांत, या सगळ्यांची व्यक्तिचित्र मी लिहिली. त्याबरोबर मग माझ्या कुटुंबातली काही व्यक्तिचित्र, त्यामध्ये माझ्या आईचं व्यक्तिचित्र, स्थलचित्र मी लिहू लागलेलो होतो. औरंगाबाद लिहिलेलं होतं. माझं जे गाव आहे गांधीली, इथून 6 किलोमीटरवर, त्या गावावर मी लिहिलं. माझी जे आजोळ आहे त्या आजोळवर मी लिहिलं. हैदराबाद शहरावर एक स्थलचित्र मी लिहिलं आणि त्यातून हे दुसरं पुस्तक तयार झालं. ही दोन्ही पुस्तकं अपवादात्मक आहेत. सर, समीक्षक हा एक प्रकारे मार्गदर्शक असतो. वाचकांना त्याच्याकडनं मार्गदर्शनाची अपेक्षाही असते. तर या पार्श्वभूमीवर मी आपल्याला असं विचारू इच्छितो की नव्या पिढीत मराठी साहित्याबद्दलची अभिरुची संक्रमित व्हावी म्हणून काय करता येईल असं आपल्याला वाटतं? एक म्हणजे मराठीमध्ये वाचक वर्ग अत्यल्प झालेला आहे. इंग्रजी शाळा त्याला जशा जबाबदार आहेत तसंच आपली शिक्षण पद्धतीही जबाबदार आहे. लहानपणापासून मुलांना जर वाचायची सवय लावली विद्यार्थ्याला तर तो पुढे वाचक म्हणून कायम राहतो. लहानपणापासून त्याची अभिरुची जर शाळेच्या अभ्यासक्रमातून घडवली तर चांगला अभिरुची संपन्न असा एक शिक्षित समाज आपण घडवू शकतो. दुर्दैवानं मराठी शिक्षण पद्धतीमध्ये हे फारसं होताना दिसत नाही. यावर मला नेहमी असं वाटतं की प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या वर्गांमध्ये भाषिक शिक्षण दिलं जावं. त्याची भाषिक क्षमता वाढेल अशा प्रकारचं. त्याला चांगलं लिहिता यावं, चांगलं बोलता यावं, या प्रकारचं शिक्षण. भाषेचं व्याकरण वगैरे हे सगळं त्याच्याकडून तयार करून घ्यावं. पण वरच्या माध्यमिक स्तरावर म्हणजे 8वीपासून शालांत परीक्षेपर्यंत जी पाठ्यपुस्तकं आहेत त्यामध्ये निवड ही अभिरुची वाढेल या दृष्टीनं करावी. दुसरं, धड्यांच्या शेवटी जो स्वाध्याय असतो त्यामध्ये जो धडा ज्या लेखकाचा आहे त्या लेखकाच्या 5 साहित्यकृती नमूद केल्या जाव्यात आणि ते वाचणं अनिवार्य केलं जावं. आणि परीक्षेमध्ये हे जे अनिवार्य केलेलं वाचन आहे त्याच्यावर एक प्रश्न आवश्यक प्रश्न म्हणून विचारला जावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते वाचावंच लागणार.
हा अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच आणला पाहिजे. हा आणला की आपोआप अभ्यास परीक्षेचा भाग म्हणून वाचायला लागतील आणि हळूहळू विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागेल. अशा प्रकारचे काही मार्ग मी सुचवलेले आहेत. सर, शेवटचे 2 प्रश्न आहेत. खरं म्हणजे या वयात आपल्याला असं विचारणं मला संकोच वाटतो की आपण पुढचे संकल्प काय केलेत. संकल्प तुमच्याकडनं आम्ही काय विचारायचे, पण आपण सध्या काय लिहिताय आणि काय वाचताय? मी अलीकडे नाट्यवाङ्मयावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की आमच्या घरामध्ये तालमी होत असत आणि औरंगाबाद शहरात काही नाटकं माझ्या वडिलांनी बसवली आणि औरंगाबाद शहरातल्या नाट्य चळवळीमध्ये ते प्रमुखच होते. लहानपणापासून नाट्यवाङ्मयाचे माझ्यावर अधिक संस्कार. कवितेकडे वळाल्यावर नाट्यवाङ्मयाकडे दुर्लक्ष झालं, म्हणून उत्तर काळात आपण थोडं नाट्यवाङ्मयावर लिहावं म्हणून माझं एक पुस्तक नुकताच आलेलं आहे. आणि आता मी मराठीतला एक स्फोटक आणि एक वादग्रस्त असा नाटककार श्याम मनोहर यांच्या नाटकावर लिहितो आहे. त्यांची नाटकं ही नाटकंच नाहीत, इथपासून त्यांच्यावर टीका होते आहे. अशा लेखकाचं वैशिष्ट्य काय, त्यातल्या नाटकातल्या नाट्याचं स्वरूप काय, याची मीमांसा करणारं हे लेखन आहे. आपल्याकडे पाहिल्यानंतर एक प्रश्न अनेकांना पडतो जो मी विचारू इच्छितो की या वयात आपण स्वतः संगणकावर लिहिता. मी ते पाहिलेलं आहे. या बाबतीत म्हणजे आपण संगणक स्वयंपूर्ण आहात असं किंवा संगणक स्वावलंबी आहात आणि या वयात तुमची लिहिण्या वाचण्याची उर्मी, संवाद साधण्याची इच्छा आणि जिज्ञासा कायम आहे. या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता यांचं रहस्य काय? एक तर निसर्गानं म्हातारपणी माझी बुद्धी बरीच शाबूत ठेवलेली आहे, हा त्याचा महत्त्वाचा भाग. दुसरं म्हणजे माझ्या वडिलांपासूनच तुमचं दैनंदिन जीवन नियमित आणि नैसर्गिक असलं पाहिजे असं त्यांचा आग्रह असे. व्यायाम केलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह असे. वेळेवर जेवण केलंच पाहिजे. आहारामध्ये तुमच्या सगळ्या प्रकारचं अन्न असलं पाहिजे, ही त्यांची पद्धती होती. म्हणजे ते स्वतः काकडी, गाजर, मुळा जेवणामध्ये कच्चे ठेवत, एक कडधान्य कच्च्या स्वरूपात जेवणामध्ये असे, एक पालेभाजी असे, एक फळभाजी असे, असं ते त्यांचं जेवण असे. अशा जेवणाची आम्हाला सवय लावली आणि हे आम्ही कायम ठेवलं. तेव्हा वेळेवर जेवणं, जेवण्याची वेळ चुकवायची नाही, कारण शरीराला सवय असते त्यावेळी ते अन्न मागतं. तुम्ही जर त्याला अन्न दिलं नाही तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात असं त्यांचं म्हणणं असे. म्हणून आम्ही हे सगळं पाळत आलो आतापर्यंत. त्याचा परिणाम असा झाला की माझी प्रकृती त्यातल्या त्यात बऱ्यापैकी, असं मी म्हणेन, 90 गाठूनही मी अजून काम करू शकतो. भरपूर काम करत आहे. सर, आपण इथं आलात याबद्दल मी आपले आभार मानतो. माझ्या प्रश्नाला आपण उत्तरं दिलीत याबद्दलही आभार मानतो. आपण 90 पार केलेली आहे. शतक गाठण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे आणि आपल्याकडे पाहिल्यानंतर आणि आपण जे आपलं जीवन रहस्य सांगितलं नियमितपणाचं, ते पाहिल्यानंतर आपण शतक काढणार याची आम्हाला खात्री आहे. ते शतक आपण काढावं आणि त्या शतकाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला मिळावं याबद्दल मी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. शतक गाठलं तर मलाही बरं वाटेल, कारण मी जास्त काम करू शकेन. नुसतं वय वाढू द्या असं म्हणू नये, माझी बुद्धीही कायम राहावी, माझ्या शारीरिक क्षमताही कायम राहाव्या, असा मला शुभेच्छा जर मिळाल्या तर मी अजून कामही करू शकेन. अशाच शुभेच्छा आहेत. धन्यवाद.